पण आम्ही हे बुद्धापासून घेतलं हे सांगायची लाज वाटत असताना त्याला ते अवतार बनवतात. यामागे एक नक्कीच एक षडयंत्र होतं की ही श्रमण संस्कृती इथे फोफावू नये. तुम्ही वेदांना विरोध करता, तुम्ही यज्ञाला विरोध करता, तुम्ही यज्ञीय हिंसेला विरोध करता. ही बंडखोरी बुद्धांनी केलेली आहे त्या काळामध्ये. तेव्हा यांना आपण आता विरोध करून नाही चालणार, यांना आपण हे आमचेच आहेत हे जे म्हणण्याची पद्धत आहे ती स्वीकार. की बुद्धांच्या बाबतीत आपण असं म्हणतो की म्हणजे जे तुम्ही सांगता की त्यांनी यज्ञाला विरोध केला, अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांनी मुळात दुःख हे मूळ मानलं. त्यामुळे इतर देवता ज्या हिंदू पद्धतीमध्ये ज्या इतर देवता आहेत त्या तुमच्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं साधन अशा रीतीने आपण नेहमी वापरतो. यज्ञ हे सुद्धा तुमच्या इप्सित पूर्ण करण्याकरता केली गेलेली कृती, कर्मकांड असं आहे. या सगळ्यामध्ये बुद्ध बसत नाहीत, कारण त्यांच्याकडे काही मागितलं की मला परवा पास कर असं काहीच नाही, कारण तत्वज्ञानच मुळात त्याच्या विरोधात आहे. म्हणजे सर्वांचा जन्म हेच दुःख आहे असं जर तत्वज्ञान आहे तर मग त्यांच्याकडे मागणार काही